हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. तर सकाळी सकाळी इकडे चहा बनलेला आहे. तर बाकींच्यासाठी चहा बनलेला आहे. चहा घेऊन ते गेलेले आहेत गॅरेजला आणि मी पण इकडे डिकाशन चहा घेतला आणि लागलेले आहे माझ्या कामाला. तर बाहेर आणखीन मी रांगोळी वगैरे काढलेली नाही आहे. हवा खूप जास्त आहे ना, त्यामुळे सकाळी सकाळी दार गेट सगळं मी बंद करून ठेवलेलं आहे. खिडक्या पण बंद आहेत. इतकी भयानक हवा आहे ना, 3-4 दिवस झालं हवा थांबतच नाही आहे. मला वाटतं आता पावसाळा सुरू झालेला आहे ना, तर पाऊस काही येत नाही, पण फक्त हवाच आहे. इतकी हवा इतकी भयानक असते की काहीच राहत नाही, सगळं उडून उडून जात आहे. कुंडेसुद्धा सगळे खाली पडत आहेत, इतकी भयानक हवा असते. गेट तर इतकं जोरात वाजतं ना की थोड्या वेळासाठी काही सुचत नाही मला. ते आवाज ऐकल्यानंतर इतकं माझ्या डोक्यामध्ये घुमतो. त्यामुळे ते दोन्हीकडे दगडं लावलेत मोठे मोठे, म्हणजे दार आपटू नये, ते गेट आपटू नये. लोखंडी आहे ना, आवाज खूप मोठा येतो त्याचा आपटल्यानंतर. तर आता आलेली आहे रांगोळी काढण्यासाठी. तर रांगोळी बघू शकता तुम्ही, पूर्ण उडत आहे. रांगोळीसुद्धा इथं व्यवस्थित मला घालता येत नाही, इतकी भयानक हवा आहे. त्यामुळे छोटीशी मी रांगोळी घातलेली आहे. आज पौर्णिमा आहे, तर म्हटलं छान अशी मोठी कलरफुल रांगोळी घालूया, पण जमतच नव्हतं, हवाच तशी होती. तर असू दे म्हटलं, दररोजचं तर आहे, छोटी मोठीच आपण घालत असतो, पण सणावारा दिवशी काहीतरी स्पेशल दिवशी थोडंसं चांगलं वाटतं ना, स्पेशल वाटतं. पण तरी पण हवेमुळं मी कुठलं काही केलेलं नाही आहे. बघू शकता वातावरण कसं दिसत आहे. आणि निशिगंधाची फुलं उगवलेले, 4-5 फुलं उगवले, तेच बघत होते मी. तर पूजा करते वेळेस मी घेणार आहे, कारण आताच तोडून ठेवेन पूजेला, मला लेट होतो आणि फुलं ठेवल्या ठेवल्या सुकून जातात. म्हणून म्हटलं पूजा करते वेळेसच तोडून घेऊया. चहा वगैरे पिलेले कप इथंच ठेवले होते, ते पण मी सगळे उचलून ठेवले जागेमध्ये. ही खिडकी उघडलेली आहे इथली, म्हणजे ही अशी असते ना इकडल्या साईडला, त्यामुळे तितकी हवा येत नाही, पण समोरून खूप हवा येते गेटमधून, की गॅसच राहत नाही असं होत आहे. तर चिमण्यांना अगोदर मी तांदूळ टाकले. तर तसं तर सगळी कामं आवरल्यानंतर अगोदर तांदूळ टाकत असते. आज थोडासा लेट झालेला आहे. हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाईम बघू शकता, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आजचा रविवार आहे, म्हणजे संडे आहे. सगळ्यांना हॅपी संडे. सगळ्यांसाठी संडे हॅपी असतो, पण आपल्यासाठी डबल ड्युटीचा दिवस असतो, कारण आज सगळे घरी असतात आणि खूप तामझाम असतं, सगळ्यांना वेगवेगळं बनवायचं. सगळ्या ताईंची गाडी गडबडास वेगळी सुरू असते, धावपळ. आणि तारीख आहे 31 मे, म्हणजे या महिन्यातला लास्ट दिवस, लास्ट डेट आहे. उद्यापासून दुसरा महिना स्टार्ट होणार. तर चला आता किचनमध्ये. आणि आज स्वयंपाकामध्ये मी वरण बनवलेले 3-4 दिवस झाला. अगोदर तुम्ही बघायचं दररोज वरण बनायचं, पण 4 दिवस झाले मी वरण बनवलेलं नाही आहे. तर म्हटलं आज मस्त असं वरण बनवायचं. आणि नाश्त्यामध्ये पोहे बनवणार, म्हणजे आजचा रविवार आहे, तर रविवारी पोहे, सुशेला, उपमा काहीतरी बनत असतं. तर रात्री मी हलवा बनवलेला होता, तर आणखीन हलवा पण ठेवलेला आहे. आणि काहीतरी आता मी पोहे किंवा सुशेला बनवणार आहे. तर चला जाऊया किचनमध्ये आणि सुरुवात करूया स्वयंपाकाला. तर काही रेसिपी अशा असतात जे दररोज खाऊन कंटाळा येतो, पण कधीतरी बनवत राहिलो ना 10-15 दिवसाला एक वेळा, तर तीच रेसिपी खूप छान लागते आणि खूप आवडीनं सगळेजण खातात. तर तसंच झालेलं आहे. वरण मी 3-4 दिवस झालं बनवलेलं नाही आहे, तर म्हटलं आज बनवूया, कारण सगळ्यांचं फेवरेट आहे. तरी पण बनलेलं नाही आहे. 2-4 दिवस झालं वेगवेगळ्याच भाज्या बनत होत्या. जास्त बनवलं खपत नाही, गरमीमुळे स्वयंपाक राहत नाही आहे, म्हणून थोडंफारच मी बनवत होते. तर म्हटलं आज बनवूया वरण. तिकडं 2 वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे छोट्या वाटीनं, आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली. डाळीच्या डबल पाणी टाकलं आणि कुकरला मी लावलेलं आहे. डाळ शिजत आहे तोपर्यंत मी दुसरी कामं आवरून घेते. पाणी वगैरे भरायचं आहे. आणखीन मला सकाळी बोर चालू केलं होतं, सगळ्या झाडांना पाणी दिलं, पोर धुवून घेतले, अंगणात पाणी शिंपले, पण तेव्हा काय पाणी वगैरे मी भरलेलं नाही आहे. तर आता परत मी बोर चालू केलेलं आहे. इकडे दोन्ही हांडे मी स्वच्छ धुवून भरून ठेवते. स्वयंपाकाला पण मी ह्याच हांड्याचं पाणी घेत असते, आणि पूजेला मी छोटा हांडा भरून ठेवलेला आहे. तर हे दोन्ही हांडे भरून झालेले आहेत. बोर अगोदर मी बंद केलं, कारण टाक्या भरलेल्या आहेत वरी, तर पाणी खाली जात होतं. तर अगोदर फक्त हांडाच भरून घ्यायचा होता, मी चालू केलेलं होतं. तर ही सगळी छोटी मोठी कामं आवरून आता डाळ शिजत आहे तोपर्यंत थोडीफार आपली ही कामं आवरून घेऊया. जास्त वेळ लागत नाही, नंतर ना वेगळा वेळ भेटतच नाही आहे. तर म्हटलं जेव्हा काही कामं दुसरी होत आहेत तोपर्यंत स्वतःचंही आवरून घेऊया, थोडासा वेळ स्वतःलाही देऊया. तर केस वगैरे विंचरून घेतलेले आहेत मी, ओले असल्यामुळे मी अशा पद्धतीनं क्लेचर लावलेला आहे. तर आणि केस खूप जास्त माझे गळत आहेत. तुमच्याकडे काही सजेशन असले तर मला नक्की सांगा, कारण खूप गळत आहेत. ज्या दिवशी केस धुते ना त्या दिवशी तरी स्वयंपाकात वगैरे येण्याची खूप भीती असते. तर झालेला आहे. तर केस वगैरे विंचरून परत आलेली आहे किचनमध्ये, आणि कुकरला 1 शिटी झालेली आहे. तर दुसरी शिटी यायचा वेट करूया, म्हणजे 2 शिटीला परफेक्टली डाळ शिजते. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते.
इकडे टॅमॅटो घेतलेले आहेत, कांदे घेतलेले आहेत खूप सारे साल काढून, आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. म्हणजे आज रविवार आहे तर सुशेला बनवणार आहे, त्यासाठी मी इकडे टॅमॅटो, हिरवी मिरची, कांदे साल काढून घेतले, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता सगळ्या भाज्या अगोदर चिरूया, म्हणजे वरण बनणार तर वरणासाठी सुशेलासाठी सगळे कांदे मी इकडे चिरून घेतले. आणि तसं तर अशा नाश्त्यामध्ये कांदा थोडासा जास्त टाकला ना खूप छान टेस्टी नाश्ता म्हणून तयार होतो. तर कांदे छोटी छोटीच होती म्हणून मी 4-5 घेतलेले आहेत. तर सगळे कांदे मी चिरून घेतलेले आहेत. आता हिरवी मिरची चिरून घेते आणि टॅमॅटो, कढीपत्ता घेतलेला आहे. इकडं कढीपत्ता मी खूप सारा घेऊन आलेले, म्हणजे मागलच्या साईडला झाड आहे, मोठं पोचत नाही आहे कढीपत्ता. तर जे छोटे छोटे रोपं आलेले आहेत ना खालच्या साईडला उठलेले आहेत, तर त्याचंच मी आणलेलं आहे थोडेफार पानं, कारण वरचं पोचतच नाही आहे. जेव्हाही कढीपत्त्याचं झाड उंच जाताना त्याला जाऊ देऊ नये, शेंडेच घेत गेलं ना, म्हणजे कट करत राहिलं ना झाड गोल होतं, पण हे लक्षच दिलं नाही, खूप उंचावरती गेलेलं आहे. आणि आता ते कढीपत्ता घेताच येत नाही असं झालेलं आहे. जे बुडाला त्याचे छोटे छोटे रोप आलेले ना, मी त्याचाच कढीपत्ता थोडाफार आणलेला होता, म्हणजे स्वयंपाकात नाश्त्यामध्ये टाकलं ना फ्लेवर खूप छान येतो. तर इकडे टॅमॅटोही मी चिरून घेतला, अर्धाच टॅमॅटो छान होता, बाकीचा पूर्ण खराब निघालेला आहे. तसं तर वरून बघितल्याने छानच वाटत होतं, पण जसं चिरले तसं अर्धा टॅमॅटो खूप खराब निघालेला आहे. तर ते काढून टाकला आणि इकडं सगळं चिरण्याचं काम झालेलं आहे. आता जी डाळ शिजलेली आहे ती एका वेगळ्या भांड्यात काढून घेतली आणि मसाले टाकून डाळ घाटून घेऊया. आणि इकडे चिंच, म्हणजे पाण्यात चिंच टाकून एक उकळी काढून घेतलेली आहे. संग भातही बनत ठेवते, म्हणजे थोड्या वेळात हे पण येतील. आज ना काम करायचं मनच नव्हतं माझं, सकाळी पण थोडासा लेट झालेला होता. कधी कधी असं होतं ना की जे रोजची कामं आहेत ते करावं असं वाटत नाही आहेत, नवीन तरी जाऊ द्या, रोजचेच कामं करायचं मन होत नाही. तर आज खूप जास्त काम आहे, दार लावून स्वयंपाक करावं लागत आहे. बाहेरचं काही दिसत पण नाही आणि किचनमध्ये हवा पण येत नाही, कारण खिडकी दार सगळं बंद करते, कारण गॅसला हवा लागते, पण मला लागत नाही, एकदम घुटमळल्यासारखं होत आहे आतमध्ये. तरी पण स्वयंपाक होईपर्यंत आता काहीच म्हणजे नाविलाज, हे कसलं ऑप्शन नाही आहे माझ्याकडे, कारण दार उघडल्यानंतर परत हवा लागणार आणि गॅस बंद होतं, त्यामुळे बंद करूनच मी स्वयंपाक करत आहे. भात ठेवलेला आहे, वरणाची पूर्ण तयारी झालेली आहे, चिंचेचं पण मी काढून टाकलेलं आहे यामध्ये. तर आता वरणाला तडका देऊया आणि संग सुशेल्याची तयारी करून घेते. जितकं लवकर किचनपासून फ्री झाली तितकं ठीक वाटत आहे. अगोदर मी दार बंद केलं होतं, नंतर वाटलं बाहेर कोणी आवाज देत आहे, तर काढून एक वेळा बघितलं ना, अर्धवट दार लावलेलं होतं, तरी पण इतकी भयानक हवा येत होती. नंतर मी पूर्णच लावलेलं आहे ते, आणि बाहेरचं काहीच दिसत नाही, कोणी बाहेर येऊन आवाज देऊन गेलं तरी पण आतमध्ये आवाज येत नाही आहे माझ्यापर्यंत, असं होत आहे. काय करणार, काही ऑप्शन नाही आहे आता, हवाच अशी भयानक आहे. आणि स्वयंपाक तरी सकाळी लवकर लागतो सगळ्यांना, आणि आज थोडंसं मूड पण असं आहे की काही करायचं मन नाही आहे. तर कधी ना काही कामं जी रेग्युलरच कामं असतात, पण कधी खूप उल्हासानं करतो आणि कधी करायचं मनच राहत नाही, असं होतं ना. तर इकडं पातेले, कढई, जे मला लागतं सगळं काढून घेतलेलं आहे. आणि लोखंडी कढई घेतलेली आहे सुशेला बनवण्यासाठी, एक पातेले घेतलेले मुरमुरे भिजवण्यासाठी, आणि इकडे फोडणी तयार करायला ठेवलेली आहे वरणासाठी. तोपर्यंत मी सुशेल्यासाठी इकडे सगळी सामग्री ज्याने जमा करत आहे. तर मुरमुरे घेतलेले आहेत, पातेलं, कढई सगळं घेतलं, आणि सगळी चिरण्याची कामं तरी अगोदरच झालेली. तर इकडं कांदा मी फोडणीमध्ये टाकलेला होता, छान परतून घेतला. नंतर सुके मसाले जसं हळदी पावडर, धना पावडर आणि चुटकी जितकी तितकी साखर टाकलेली आहे, परतून घेतलेली. फोडणी तयार झाली, नंतर मी मिक्स केलेलं वरण टाकलेलं आहे, थोडीशी वरून कोथिंबीर आणि थोडासा मी मसाला टाकलेला आहे. एकदम मस्त आणि टेस्टी वरण बनून तयार झालेले. वरण ना मला खूप आवडतं, मला काय घरात सगळ्यांना खूप आवडतं, पण पित्ताचा त्रास असल्यामुळे तितकं मी वरण खात नाही, आजकाल बंदच केलेलं आहे. जी भाजी बनते तेच मी जेवण करत असते. तर असं आता सुशेला बनवून घेऊया. त्यासाठी इकडं पातेल्यामध्ये मुरमुरे काढून घेतलेले, ते अर्धा किलोचं पॉकेट आहे, पण 1-2 वेळा सुशेला बनलेला आहे. तर ते जे राहिलेलं आहे त्याचं मला ना चिवडा बनवायचा होता, या मुरमुऱ्याचा, पण चिवडा काही बनवायचा मुहूर्त लागलेलाच नाही, तर आज परत सुशेला बनत आहे याचा. तर इकडं सगळेच मुरमुरे मी पाण्यात टाकलेले आहेत आणि छान असं पाण्यात भिजवून घेतलेलं आहे. आणि आता पाणी छान ॲब्झॉर्ब केल्यानंतर छान दाबून पाणी गच्च दाबून काढायचं आहे. आणि मुरमुरे मी इकडं सगळेच भिजवून ठेवलेले आहेत. सुशेला हा सगळ्यांचा फेवरेट आहे, मला पण खूप आवडतो, आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी, यांच्यासाठी, तिघांसाठी इकडं सुशेला बनत आहे. आणि काही ठिकाणी सुशेला काय आहे हे माहिती पण नाही आहे, काही ताईंना ते म्हणते असतात सुशेला काय असतो, मुरमुरेच भेटत नाही तिकडं असं म्हणतात. तर खूप छान हा सुशेला बनतो. आणि इकडं मुरमुऱ्याचा चिवडा, सुशेला, खूप सारे रेसिपी, लाडू पण बनतात त्याचे, खूप छान टेस्टी बनतात. तर इकडं कढई घेतलेली आहे मोठ्या आकाराची. अगोदर तर मी लोखंडी कढई घेतली, वाटलं त्यामध्ये पुरणार नाही, म्हणजे व्यवस्थित परतता येत नाही आहे, म्हणून मोठ्या आकाराची कढई घेतलेली. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं. जोपर्यंत तेल गरम होत आहे तोपर्यंत मी इकडे जी भिजवलेली मुरमुरे त्यामध्ये थोडासा मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं. तोपर्यंत तेल छान तापलेलं आहे. नंतर अर्धा चमचा मोहरी टाकली,
मोहरी छान तडतडली की जिरं टाकलेलं, एक कढीपत्ता टाकला आणि कांदा आणि हिरवी मिरची मी संग टाकलेली आहे. आणि एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे, हलकासा कच्चेपणा गेला की यामध्ये मी टमॅटो टाकलेले आहेत, कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेऊया. आता टाकूया यामध्ये हळदी पावडर. तर हळद संपलेली आहे बघू शकता मसाला डब्यामधले, बाकीचे मसाले तर आहेत, फक्त हळद संपलेली आहे. तर मला डब्बा वगैरे घासून झाल्यानंतरच हळदी पावडर काढूया. यामध्ये जितकी होती तितकी टाकलेली आहे, म्हणजे वरण बनलं आणि सुशेला बनलेलं आहे. आता हळद पूर्ण संपलेली आहे डब्यातली. तर हळद टाकून मी तर परतून घेतलेलं आहे आणि जी भिजवलेले मुरमुरे होते फोडणीमध्ये टाकून थोडा वेळ छान परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती आणि झाकून ठेवलेले आहे थोड्या वेळासाठी. एकदम मस्त आणि टेस्टी सुशेला पण तयार झाला. वरून आणखीन थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे. तर आता प्लेटिंग करूया. पण प्लेटामध्ये काढलं तर कोण खाणार आहे ना, कारण टिफिन भरून द्यायचं असतं मला. सगळ्यांच्या घरामध्ये सगळेजण असतात तर घरच्या घरी प्लेट वगैरे लावून देऊ शकता आपण खाण्यासाठी गरमागरम. पण मला टिफिनच भरायचं आहे. आता गॅस बंद केलेला आहे मी. आणखीन भाकरी बनायची आहे, तर तेव्हा परत दार बंद करेन, कारण दार बंद केल्यानंतर ह्याचं काही दिसत नाही, एकदम मुठमळासारखं होत आहे किचनमध्ये, कुठूनही हवा येत नाही. म्हणून मी दार काढलेला आहे. तोपर्यंत पत्तेवाले दूध आणि सुशेला पण बनलेला आहे, वरण भात पण बनलेला आहे. तर मला अगोदर टिफिन भरूया. तर सुशेला मी 2 डबे राहणार आहे दोघांच्या हिशोबाने, आणि एका डब्यामध्ये वरण भात देते, म्हणजे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो वरण भातही खाईल. फक्त यांना जमणार नाही, फक्त सुशेला चमच्याने निवडून बघू शकता पतीदेवांची घाई गडबड त्या डब्यानंच भरलेले होते. ते म्हणत होते अशा पद्धतीने चमच्यानं खेळ करायचा नाही. मी म्हणलं तसं जमणार नाही, डब्बा सगळा खरकटा होतो ना, डब्याला लागत आहे. तेच म्हणते डब्बा सगळा केला तुम्ही, काही नाही असंच करायचं. कामं अशा पद्धतीने केले तरच आपली कामं वेळेत होणार, तर त्यांचंही बरोबर आहे. थोडंसं झटपट केलं पाहिजे, पण इतकं झटपट नाही की पूर्ण डब्बा देणं, नंतर डबल टिबल कामं लागतात आपल्याला, ते पुसणं मग देणं, हे सगळं डबल काम लागतं. म्हणून मला चमच्यानंच टाकणं सोपं वाटतं. आणि रात्री मी हलवा बनवलेला होता, म्हणजे शिरा बनलेले, ते पण एका डब्यात दिलेलं आहे आणि वरण भात पण एका डब्यामध्ये दिलेलं आहे. तर सुशेला इकडं परत एक काढत आहे, म्हणत आहे तुझ्यासाठी मी नानाकडे म्हणजे थोडंसं राहिलेलं आहे, तू काय खाणार. मी मला वरण भात आहे माझ्यासाठी. सुशेला वगैरे म्हणजे पित्ताचा त्रास होतो म्हणून आवडतं खूप, पोहे पण खूप आवडतात, पण पित्ताचा त्रास खूप होतो याच्याने, म्हणून मी हे थोडंसं पद पाणी करत असते. तरी पण म्हणतात की आता गरमागरम सुशेला खा, पूजा झाल्यानंतर काही होत नाही. तर परत इकडं कढईमध्ये सुशेला टाकले, पण फक्त आवडून गेले. तर असंच असतं ना पतीदेवांचं, की तू म्हणजे खूप विचार करत असतात की तुझ्यासाठी नाही आहे ना, म्हणजे कढई पातेले सगळे एक वेळा बघतात की तुझ्यासाठी काही ठेवलं का, सगळं टिफिनमध्ये भरलं म्हणत असतात. तर असतो सुशेला वगैरे नंतर खाणार आहे. अगोदर मी दूध गरम करायला ठेवते आणि चहा बनवून घेते. चहा पिलं ना छान, मला म्हणजे छान वाटतं, एनर्जी आल्यासारखं वाटतं आणि बाकीची कामं मी आवरत असते. तर इकडं दूध गरम झालेलं आहे, चहा पण उकळलेला आहे. आता चहा घेऊया आणि संग मी देवपूजा करून घेणार आहे. मग निवांत मी भाकरी वगैरे बनवते. आता दार तरी बंद करूनच मला स्वयंपाक करायचा आहे, भाकरी वगैरे जीही बनायचं आहे. गॅस ऑन केला ना ते दार बंदच करावं लागतं. तर मला पूजा करण्याअगोदर स्वयंपाकच पूर्ण करून घ्यावा. इकडे गरमागरम जेवायच्या भाकरी बनवलेल्या आहेत मी. तर झालेले पूर्ण स्वयंपाक. आज भाजी मी काही बनवली नाही, कारण मस्त असं वरण भात भाकरी हेच बनलेलं आहे. ताक आहे सोबत, ठेसा मी वाटून ठेवलेला आहे, शेंगदाण्याची चटणी बनवून ठेवली, परत लोणचं आहे. तर म्हणलं आज भाजी वगैरे नको, कारण एक दिवस याच्यावरतीच चालेल. आता मी अगोदर देवपूजा करून घेते. चहा घेतलेला आहे मी. तर देव सगळे उचलून मी किचनवरती ठेवते आणि देवांना स्नान घालते. आणि पूर्ण आज देववारा मी रिकामा केलेला नाही, प्रत्येक गुरुवारी मी करत असते, पण आज रविवार आहे तर आज अशा पद्धतीने देवपूजा होते. फक्त देवांना स्नान घालते आणि जे आसन वगैरे आहे ना ते मी फक्त वरून व्यवस्थित पुसून घेते. तर इकडं गॅस बंद आहे आता, त्यामुळे दार मी काढलेला आहे, कारण मला पण नको वाटतं असं दार बंद करून सगळी कामं आवरायला. तर आता देवांना स्नान घालूया. तर देवांना स्नान घालून झालेलं आहे. आता हळदी कुंकू चंदन मी निवांत बसून त्यांना वाहिलेलं आहे. अनेक वेळा मूर्त्या मी देवाऱ्यात विराजमान केल्या की मग व्यवस्थित मला लावता येत नाही, सगळ्या मूर्त्या पडायला लागतात, म्हणून अशा पद्धतीने हळदी कुंकू चंदन वाहिलं आणि देवपाट्यावर विराजमान करूया. आणि फुलं आणखीन आणायचे आहेत आणि हवा इतकी आहे की ते फुलं जसं मी तोडून तसं उडून जाणार आहे. तर कवर घेऊन जाणार आहे, कवरमध्ये व्यवस्थित तोडून ठेवेन, म्हणजे फुलं घेऊन येता येईल. नाही तर ताटली जर मी नेली नाही आहे की फुलं आतमध्ये येणार नाही, सगळे उडून जाणार आहेत. तर इकडे हळदी कुंकू चंदन वाहिलं आणि देवाच्या मूर्त्या मी देवात स्थापित केलेल्या आहेत. आता दीप प्रज्वलित करून घेतलं, फुलं वाहिलेले आहेत, धूप लावलेले आहे, धूप ओवाळून घेऊया, घंटा वाजवून घेऊ, देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले आणि खूप छान वाटत आहे, खूप छान प्रसन्न वाटत आहे पूजा झाल्यानंतर. आता करूया तुळशी पूजन, उंबरा पूजन. तर बाहेर पाणी घेऊन आलेले आहे आणि अगोदर मी
उमऱ्याची पूजन केलेलं आहे. खूप भयानक हवा ना, फुलंच राहत नाही, सगळी फुलं उडून जात आहेत. तर इथे बघू शकता देवावरती एकही फुल तुम्हाला दिसत नसेल. कशी फुलं वाहत आहे, सगळे उडून एका साईडला होत होते. तर इकडे तुळशीपूजन झालेले, उमरा पूजन झालं, देवपूजा झाली. छान वाटत आहे. म्हणजे पूजा झाल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं. कितीही कामाचा लोड असो, मनाला एक वेगळीच प्रसन्नता असते. तर इकडं कपडे सगळे मी निरम्यात भिजवून इकडच्या बकेटात ठेवत आहे. कारण कपडे तर मला हाताने धुवायचे आहेत, मशीनला वगैरे लावत नाही आहे, म्हणून सगळे भिजत घालते आणि कपडे निवांत धुवून घेणार आहे. की भयानक हवा आहे ना, कसं कसं कपडे धुवून मी आलेले आहे मध्ये. जसं मी उन्हाळा टाकत होते तसं उडून पूर्ण पतंगासारखं उडून येत होते आणि पाण्यामध्ये जसं मी टाकत होते तसं पिळता पण येत नव्हतं. पूर्ण अंग ओरलं झालेलं आहे माझं. कसं कसं सगळे कपडे धुवून टाकले. आज बेडशीट वगैरे थोडेसे जास्त झालेले होते आणि बाकीची सगळी कामं माझी आवरलेली आहेत. आता राहिलेलं आहे ज्वारी भरणं, हे मोठं काम राहिलेलं आहे. तर ज्वारी भरून आणते मी आणि त्या अगोदर मी पोटपूजा करते. म्हणजे सगळी कामं झाल्यानंतर आता भूक पण लागलेली आहे. तर अगोदर मी जेवण करते. टाईम सांगितलं तर सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. तर आता जेवण करूया आणि मग दुसरी कामं आवरूया. आणि आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर आता मग बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.